मी आज बनवली सांज्याची पोळी। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू। मम्मी तू काय बनवते? सांज्याची पोळी बनवते। 1 वाटी बारीक रवा भाजून तयार झालेला आहे। त्याच कढईमध्ये 2 वाटी पाण्यामध्ये 1 वाटी गूळ आणि चिमूटभर मीठ टाकून गूळ वितळवून घ्यायचा। जायफळ आणि सुंठ किसून घालायची। त्यानंतर मुकळी आल्यावरती भाजलेला रवा टाकून घ्यायचा। एकसारखा सतत हलवत राहायचं, अजिबात गुठळी होऊ द्यायची नाही। त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप घातलेला आहे आणि एक वाफ काढून घेतली। त्यानंतर सांज्याची पोळी बनवण्याकरिता जी कणिक वापरली आहे त्यामध्ये गव्हाचे पीठ, चिमूटभर मीठ आणि हळद पावडर टाकून गव्हाची कणिक मळून घेतली। त्याच्या छोट्या गोळ्यामध्ये रव्याचा सांजा भरून घेतला आणि पॅकबंद करून गोळा बनवून घेतला आणि पिठाचा वापर करून पोळी लाटून घेतली। लाटलेली पोळी मध्यम गॅसवरती तूप टाकून आलटी पलटी करून दोन्ही बाजूनी खरपूस होईपर्यंत भाजून घेतली। बघू शकता की टम अशा प्रकारे सांज्याची पोळी फुगलेली आहे आणि अप्रतिम असा कलर सुद्धा आलेला आहे। अशा प्रकारे टम्म फुगलेली मऊ लुसलुशीत पारंपरिक सांज्याची पोळी बनवून तयार झालेली आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।